बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी क्रिकेट विश्वातून आहे। भारताने T20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे। वेस्ट इंडिजवर भारताने विजय मिळवलाय। 5 विकेट्सने भारताने हा विजय साकारलाय। इंग्लंड विरुद्ध आता सेमीफायनलमध्ये भारताचा सामना होणार आहे। 5 मार्चला भारत विरुद्ध इंग्लंड असा उपांत्य फेरीचा सामना होणार आहे। त्याआधी आज भारताने मोठा विजय साकारत वेस्ट इंडिज सारख्या मोठ्या संघाला मात दिली आहे। संजू सॅमसन याने नाबाद 97 धावांची धडाकेबाज खेळी साकारत आज भारतीय संघाला विजय मिळवून दिलाय। आपले प्रतिनिधी अभिजित पाटील सामन्याबाबत अधिकची माहिती देत आहेत। अभिजित, काय या विजयाचं महत्त्व आहे? मयूर, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भारताने हा खूप मोठा विजय मिळवलाय। वेस्ट इंडिजचा 5 विकेटने पराभव करत टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये धडक मारले। खरं तर आजची मॅच इंडियासाठी करो की मरो होते, कारण की आजचा पराभव जर झाला असता तर टीम इंडियाला बाहेर पडावं लागलं असतं विश्वचषकातून। मात्र टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडने अतिशय चांगली खेळी करत या ठिकाणी मोठा विजय मिळवलाय। संजू सॅमसनने 50 चेंडूमध्ये 97 धावांची एक धमाकेदार खेळी केली आणि टीम इंडियाचा सेमीफायनल मधला प्रवेश सुकर केलेला आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वेस्ट इंडिजने इंडियाला 196 धावांचं जे टार्गेट दिलं होतं, या टार्गेटचा पाठलाग करताना अभिषेक शर्माला व्यवस्थित अशी मोठी धावसंख्या उभा करता आली नाही। मात्र दुसऱ्या बाजूला असणारा सलामीवीर संजू सॅमसन हा मात्र शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि त्याने एका बाजूने व्यवस्थित खिंड लढवली। त्यामुळेच भारताचा आजचा विजय हा सुकर झालेला आहे। तसं पाहायला गेलं तर आता 5 मार्चला भारताचा इंग्लंड विरोधात सेमीफायनल होणार आहे। खरं तर हा सामना मुंबईत होतोय, म्हणजे क्रिकेटची पंढरी समजले जाणाऱ्या वानखेडेवर हा सामना होतोय। त्यामुळे हा सामनाही खूप महत्त्वाचा असणार आहे आणि टीम इंडियासाठी एक बाजू महत्त्वाची ठरणार आहे, कारण की वानखेडे हे टीम इंडियाचं सगळ्यात आवडतं ठिकाण जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आणि या वानखेडेवर आता हा सेमीफायनलचा सामना होतोय, त्यामुळे टीम इंडिया आता वानखेडेवर कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अभिजित, भारतात वेस्ट इंडिजने एका उपांत्य सामन्यात वेस्ट इंडिजने भारताला एका वर्ल्ड कपमध्ये याच मैदानावर उपांत्य फेरीत मात दिली होती आणि इंग्लंड सोबत त्यांनी अंतिम सामना खेळला होता। आज भारताने त्याचा बदला घेतलाय। हा, नक्कीच तसं म्हणता येऊ शकतं, कारण की टीम इंडियाने आज ज्या पद्धतीने प्लॅनिंगने सर्वच गोष्टी केल्या, सुरुवातीला टॉस जिंकल्यानंतर टीम इंडियाने वेस्ट इंडिजला बॅटिंगसाठी निमंत्रण दिलं। तिथंच खूप मोठा हा टर्निंग पॉइंट होता, कारण आपण जर पाहिलं तर कोलकात्याच्या ईडन गार्डनच्या मैदानावर सेकंड टाइम ज्यावेळेस बॉलिंग असते त्यावेळेस ड्यूचा खूप सामना करावा लागतो आणि ड्यूचा फायदा हा टीम इंडियाला झालेला या ठिकाणी पाहायला मिळतोय। कारण की टीम इंडियाने पहिल्यांदा गोलंदाजी केल्यामुळे भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर पकड मजबूत ठेवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर बॅटिंगच्या वेळेसही भारतीय खेळाडूंनी चांगला परफॉर्मन्स दाखवला। संजू सॅमसनची तर खेळीच आहे, त्याच वेळेस तिलक वर्माने पण या ठिकाणी 15 चेंडूमध्ये 27 धावांची केलेली खेळी खूप महत्त्वाची आहे। एक प्रकारे टीम इंडियाने एक सर्वजणांनी मिळून दिलेलं हे योगदान आहे आणि याच्या जोरावर टीम इंडिया सेमीफायनल मध्ये पोहोचलेली आहे। बरोबर आहे अभिजित, या सर्वांचंच योगदान आता 5 तारखेलाही इंग्लंड विरुद्ध लागणार आहे आणि त्यानंतर अंतिम सामन्यासाठी भारत धडक देऊ शकणार आहे। धन्यवाद अभिजित दिलेल्या माहितीसाठी।